हॅलो गाईस, 10 वाजले आहेत. आणखी आजची सकाळ माझी पचमढीमध्ये झाली आहे. काल रात्री आम्ही पचमढीमध्ये 9 वाजता पोहोचलो आणि झोपायला लेट झाला होता म्हणून मला उशीर झाला. तर मी उठून पहिले गॅलरीमध्ये बघितलं तर काय दिसते का व्ह्यू वगैरे, ते इथे काही व्ह्यू वगैरे दिसत नव्हता. तर मी डायरेक्ट वर गेले टेरिसवर आणि तिथून व्ह्यू दिसते का बघायला गेलं. तर इथे एक मांजर होती झोपलेली. अजून या टेरिसवर खूप छान छान फूल पण होते, तुम्ही बघू शकता. आहेत ना छान, किती छान दिसत आहेत. तर इथून काही छान व्ह्यू दिसत नव्हता. तर मी खाली गेले, हे मांजरला पहिला खाली पाठवलं. मग मी खाली जाऊन सरी आधी ब्रश केलं. माझे मित्र वगैरे उठले नव्हते, त्यांना पण उठवलं आणि त्यांना ब्रश करायला पेस्ट वगैरे लावून दिलं की ब्रश पण दिलं. मग ब्रश वगैरे करून झाला. मग मी आपल्यासाठी ड्रेस काढलं आणि आंघोळ करून आलं. तर आजचा माझा ड्रेस होता ब्लॅक टी शर्ट, ब्लू जीन्स आणि हा चेक शर्ट होता ग्रीन कलरचा. पण हा खूप लांब होता आणि खूप लूज दिसत होतं म्हणून नाही घातलं. मग दुसरा घातला. बघा, आम्ही दोघं मित्र डान्स करत होता. मग सगळ्यांची आमची तयारी करून होऊन गेली. त्यानंतर आम्ही निघालो पचमढीला फिरायला. तर आम्ही उतरलो आणि आपल्या गाडीकडे गेले आधी. आणि त्यानंतर आम्ही आधी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला गेलो. मी तर नाही केलो, कारण की माझा रोजा चालू होता म्हणून. तर यांनी आज खाण्यामध्ये डोसा मागितला. सर्वांनी डोसे खाल्ला. डोसा खाऊन झाला. मग आम्ही गेलो बायसन लॉजमध्ये जिप्सी करायला, कारण की इथे फिरायला जायसाठी जिप्सीच करायचं पडते. तर मी आधी जिप्सी केलं. हा हो मी आणि माझे मित्र. अजून इथे पार्टी चालू आहे. आम्ही इथे म्युझियम होता, तिथे आधी म्युझियममध्ये फिरलो. तर म्युझियममध्ये काय बघण्यालायक नव्हता. तर आम्ही आपला दुसऱ्या स्पॉटसाठी निघालो. तो होता बी फॉल. बी फॉलमध्ये पहिले एंट्री मारलो तर आम्हाला इथे एक मंदिर भेटलं. तर इथे आम्ही पहिले माथा टेकलो. तुम्ही पण टेकून घ्या. मग समोर गेलो तर इथे 2-3 मुलं माझ्याकडे बघून सरी ब्लॉग बनवता म्हणून सरी ते सुपरमॅन सारखे खूप लागले. मैं तो सुपरमैन सलमान का फैन जो ले पंगा कर दूं मग माझे मित्र पण माझे व्हिडिओ बनवू लागले, तुम्हाला दिसत असणार. तर हा बी फॉल आम्हाला 1-1.5 किलोमीटर खाली उतरायचं आहे. त्यानंतर मेन स्पॉट येणार आहे. तर बी फॉलमध्ये 2 चीज तुम्ही करू शकता. एक तर वॉटरफॉलचा मजा घेऊ शकता आणि फिश पाचा तो पण मजा घेऊ शकता. तो पण फ्री. इथे नॅचरली इतके फिश आहेत. तुम्ही इथे पाय टाकून राहाल तर तुमच्या पायाकडे आपोआप फिश येतात
आणखी तुमच्या जेट सेलला खातात. तुम्हाला दाखवतो फिश वगैरे बघा, दिसत आहेत किती सारे आहेत. ते इथे खूप सारे पर्यटक तेच करायला आहेत. बघू शकता किती बसले आहेत. अजून माझे मित्र. आम्ही समोर वाढलो तर इथे फक्त एक लिंबू पाणीची दुकान होती आणि पाणीची. तर आम्ही त्या अगोदरच आपलं पाणी वगैरेची व्यवस्था करून गेलतो. तुम्हाला दिसत असणार किती सारे लोक खालतून वर येत आहेत. आम्हाला तर अजून खाली उतरायचा होता. किती खाली आहे तुम्ही बघू शकता. इथे खूप लोक आता चढू पण नाही शकत आहेत, इतके थकले होते. ते इथे आमच्या ते एक मोठा तो थकून गेलता बघा, तो सर्वात वर दिसत असणार तो. तर आम्ही जसं तसं खाली उतरत होतो. म्हणजे अजून दुसरा डान्स बघा चालू. मग झालं आमचा नाचून वगैरे. अजून खूप खाली जायचं होतं. हे बघा, इथून वॉटरफॉल असा दिसत होता, पूर्ण दुधासारखा, पूर्ण व्हाईट. तर आम्ही थोडं फार जवळपास आलो होतो. किती छान दिसत आहे, दिसत असणार तुम्हाला. मग आम्ही पूर्ण खाली येऊन गेलो. तिथे एक दुकान होती इथे भेल वगैरेसाठी. आणखी एक चांगली गोष्ट होती, इथे कोणी कपडे वगैरे घेऊन नाही आलं तिला रेंटचे कपडे भेटतात. किती छान दिसत आहे वॉटरफॉल दिसत आहे. हा पाणी 135 फीटवरून पडत आहे. अजून हा पाणी इतका थंड असते का सांगू. त्या बीफॉलचं नाव बीफॉल कोण ठेवलं तुम्हाला माहीत आहे. इथे ना जवळपास मधुमाशी जसे की भिन्न ते आवाज येते ना, त्याची आवाज येते वरतून पडत येतात. अजून इथे कोणी पण आंघोळ करते तर इथे बॉडी मसाज पण होऊन जाते. मग त्यानंतर आम्ही निघालो रेस्टॉरंटमध्ये. भूक लागली होती म्हणून. ते इथे एक रसोई ढाबा आहे म्हणून खूप फेमस आहे. इथलं जेवण ते इतकं टेस्टी आहे. मग त्यानंतर आम्ही निघालो धूपगडकरिता सनसेट पॉईंट बघायला. तुम्हाला दिसत असणार किती छान व्ह्यू आहे. तर बघा, तर आम्ही इथे सनसेट होतपर्यंत थांबलो होतो. तुम्हाला पूर्ण सनसेट दाखवते. माझा विचार होता की आता मी पचमढीमध्ये आहे तर इथले एक एक पॉईंटचे एक एक व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी. ते तुम्हाला दिसत असणार किती पब्लिक बसल्या इथे सनसेटसाठी. तुम्हाला पण दाखवते सनसेट, तुम्ही पण बघाल. तर तुम्ही सांगाल मला तुमच्यासाठी एक एक व्हिडिओ बनवू का. तर हा धूपगड आहे, इथे सनसेट पॉईंट आहे हा. तर याचा पण एक नवीन व्हिडिओ बनवीन मी पूर्ण. आणि त्यानंतर दुसरं. तर हा बघा सनसेट. फिर सैर चला उड़ के छोड़ा है जहान नीच मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मीलों दूर ये वादियाँ. मग सनसेट झाला तुम्ही बघू शकता. तर मग सर्व आपल्या आपल्या जिप्सीकडे गेले, कारण की इथे जास्त वेळपर्यंत राहू नाही देत. अजून मला भूक पण लागली होती, कारण की माझा रोजा पण संपला नव्हता. माझ्या रोजा खोलाचा टाईम पण झाला. तर इथे एक दुकान होती, तर तिथून मी ना भेल वगैरे घेतला आणि रोजा तिथेच उघडला. तरी माझ्या रोजाची लास्ट व्हिडिओ आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असणार तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज फॉलो करा. बेल आयकॉनला नक्की दाबा. अजून याच्यानंतर तुमच्यासाठी पचमढीचे एक एक पॉईंटचे व्हिडिओ बनवून आणणार आहे.
तर नक्की बघा. ठीक आहे, बाय.